नमस्कार मंडळी, मी अम्या तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेली आहे पुण्यातील कात्रज या ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात। या ज्या सगळ्या तुम्हाला पिशव्या अडकवलेल्या दिसत आहेत यामध्ये सगळ्यांचे चपला बूट अडकवलेले आहेत। आज आहे 2026 या वर्षाचा पहिला दिवस आणि आज मी या ठिकाणी आलेली आहे काही मागण्यासाठी अजिबात नाही, तर त्याचे आशीर्वाद घ्यायला आणि जे काही त्यांनी दिलंय त्यासाठी त्याला धन्यवाद म्हणायला। तुम्ही कधी इस्कॉन टेम्पलला गेला आहात का आणि कुठल्या इस्कॉन टेम्पलला तुम्ही यापूर्वी भेट दिलेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माहिती आहे जगभरात हजारहून जास्त इस्कॉन मंदिरे आहेत। हे सगळे इस्कॉन मंदिरं अतिशय सुंदर असतात जर तुम्ही बघितली असतील तर। अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि शांत वातावरण असतं। कोणताही धर्म, जात, वयाचं या ठिकाणी बंधन नसतं। भारतातील काही प्रसिद्ध इस्कॉन मंदिरांपैकी हे सुद्धा पुण्यातील कात्रज येथील इस्कॉन मंदिर खूप प्रसिद्ध आहे। भारतातील 5 इस्कॉन मंदिरं जर तुम्ही विचाराल तर इस्कॉन मंदिर वृंदावन, इस्कॉन मयापूर पश्चिम बंगाल येथील, इस्कॉन बँगलोर, इस्कॉन दिल्ली आणि इस्कॉन पुणे NVCC कात्रज जिथे आता आपण आलेलो आहोत। इथे आल्यावर काही वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते, मनशांती मिळते, तणाव, चिंता दूर होते। आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःसाठी असा वेळच काढत नाही, पण अशा ठिकाणी गेलं की स्वतःशी बोलायला वेळ मिळतो। कुटुंबासोबत, मुलांसोबत किंवा अगदी एकट्याने सुद्धा इस्कॉन मंदिराला जर तुम्ही भेट द्याल ना तुम्हाला खरंच खूप छान वाटेल। इथे आल्यावर समोरच तुम्हाला फणीच्या नागावर श्रीकृष्ण नाचत असलेला दिसेल आणि आजूबाजूला छान पाण्याचे फवारे आहेत। त्यानंतर बाजूला इथे धान्य तुलादान आहे, जिथे तुम्हाला बसून तुमचं जितकंही वजन असेल तेवढं तुम्ही धान्य इथे दान करू शकता। इस्कॉन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस। ही एक आंतरराष्ट्रीय धार्मिक व आध्यात्मिक संस्था आहे। याची स्थापना AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1966 साली न्यूयॉर्क USA येथे केली। हे बघा, इथे इस्कॉनचं हे गिफ्ट स्टोअर पण आहे। तिथे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळ्या पूजेच्या गोष्टी मिळतात। कृष्णाचे कपडे, मुकुट, कृष्णाला घालायचे दागिने, खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतात। कृष्णाला जर तुम्हाला बासुरी द्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी मिळून जाते। देवाच्या लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी पाहिल्या, ज्या बाहेर मी कुठेही बघितलेल्या नव्हत्या। एवढ्या व्हेरायटी या ठिकाणी आहेत। ते सगळं बघता बघता आणि घेता घेता कसा अर्धा पाऊण तास चालला गेला आम्हालाच कळलं नाही। नंतर आम्ही लागलो रांगेमध्ये आणि आज वर्षाचा पहिला दिवस आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे। तर आम्ही तिथनं पूजेची थाळी घेतली आणि गेलो आतमध्ये दर्शनासाठी। आणि आतमध्ये गेल्यावरच इतकं सुंदर वाटतं ना, कारण इस्कॉनमध्ये कायमच भजन सुरू असतं। सगळे अगदी दंग होऊन हरे रामा हरे कृष्णा म्हणत असतात आणि अगदी निवांत त्या ठिकाणी बसलेले असतात। तर त्यामुळे तिथे एक वेगळंच असं प्रसन्न वातावरण नेहमीच असतं। जिथे परमेश्वराचं नाव असतं तिथे कायमच सकारात्मक एक वेगळीच ऊर्जा असते। तुम्ही कितीही स्ट्रेस असाल तरी तुम्ही इथून जाताना तुमचं मन हलकं झालेलं असतं। आणि इथे आल्यावर माझं रिसेंट कृष्णा फेवरेट सॉन्ग मला एकदम आठवलं। राधारमण हरि गोविंद जय बोले रे मन हरे कृष्ण हरे। राधारमण हरि गोविंद जय बोले रे मन हरे कृष्ण हरे। हे गाणं खूप सुंदर वाटतं मला। पलक मुच्छलीने गायलेलं आहे हे गाणं। तुम्ही ऐकलं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजकालची दिवसाची सुरुवात याच गाण्याने होते आमच्याकडे। आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरसुद्धा तुम्हाला अशी बरीच माहिती या ठिकाणी बघायला मिळते। या ठिकाणी तुम्हाला भगवद्गीता आणि त्यासारखे ग्रंथ, पुस्तकं विकत घ्यायला मिळतात। आता अगदी याच्या बाजूलाच एक बालाजीचं मंदिर आहे, तिथे जाणार आहोत आपण दर्शन घेण्यासाठी म्हणून। आता आपण ज्या मंदिरात जाणार आहोत बालाजीच्या, ते मंदिर जे आहे ते भारतीय शैलीत कोटा दगड वापरून बांधले गेलेले आहे आणि मुख्य इस्कॉन मंदिरासोबतच हे मंदिरसुद्धा आहे। जे राधाकृष्णाचं मंदिर आहे ना ते उत्तर भारतीय शैलीत बांधल्या गेलेलं आहे आणि व्यंकटेश्वर बालाजींचं हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधल्या गेलेलं आहे। त्याची स्थापत्य शैली अशी आहे। बालाजी हे भगवान श्री विष्णूचेच रूप आहे आणि त्यांचे प्रसिद्ध साऊथमधील तिरुपती बालाजी मंदिर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेच। या पण मंदिराची सजावट तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या केलेली आहे। सगळीकडे अगदी फुलांच्या माळा वगैरे किती छान प्रकारे या ठिकाणी बांधलेल्या आहेत। त्यामुळे हे ठिकाण
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र तर आहेच, पण इथे आल्यानंतर तुम्हाला हे दोन्ही प्रकार म्हणजेच उत्तर आणि दक्षिण भारतातल्या मंदिराच्या शैलीचे दर्शन होते. मी जेव्हा जेव्हा या ठिकाणी आलेली आहे ना, त्यावेळी या ठिकाणी श्रीकृष्णाचे अनुयायी भक्त या ठिकाणी नाचत असतात भजनावर आणि नामस्मरण करता करता. तर यावेळी मी विचार करतच होते की मला यावेळी ते दिसले नाही. असा विचार करत बाहेर पडतच होते, तर बघा बाजूलाच मला हे दिसले. तर हे सगळेजण छान एकत्र होऊन असा सर्कल करून छान प्रकारे देवाच्या गाण्यावर भजनावर इथे नाचत असतात आणि त्यामध्येच ते कायम दंग असतात. मला तर इथे येऊन खूप छान वाटलं, आनंद वाटला, प्रसन्न वाटलं, एक वेगळंच समाधान मिळालं, आत्मिक शांती मिळाली. तुम्हाला हा व्हिडिओ बघताना कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परंत जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कमेंटमध्ये हरे कृष्णा हरे रामा लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीकृष्ण.